मन म्हणजे एक आरसा आहे. हा आरसा कधी निर्मळ असतो तर कधी गढूळ. तुमचं मन जर स्वच्छ असेल तर त्यात परमेश्वराचं प्रतिबिंब उमटतं. पण जर वाईट विचारांच्या धुक्याने ते झाकलं तर जीवनाचा प्रकाश हरवतो. वाईट विचार म्हणजे काय? हे तुमचं स्वतःचं मन जे तुमच्यावरच कुरघोडी करतं. वाईट विचार म्हणजे ती वावटळं जी तुमच्या शांततेला उद्ध्वस्त करते आणि तुमचं सुख पळवते आणि तुमच्या जीवनात दुःखाचं बीज पेरते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, जेथे जेथे मन गढुळते तेथे तेथे मार्ग हरवतो. म्हणूनच मनाच्या स्वच्छतेचा अभ्यास करणं हीच खरी साधना आहे. एकदा एका संन्याशाने आपल्या शिष्याला विचारलं, तुझं आयुष्य आनंदी आहे का? शिष्य म्हणाला, माझं मन शांत नाही गुरुदेव. माझ्या मनात सतत भीती, द्वेष आणि तक्रारी असतात. गुरु हसले आणि म्हणाले, तू वाईट विचारांची चिमणी पाळली आहेस आणि तिचा चिवचिवाटच तुझी शांतता भंग करतोय. वाईट विचार म्हणजे त्या चिमणीचं घरटं आहे. त्या विचारांमध्ये द्वेष आहे, लोभ आहे, आळस आहे आणि इतरांना दोष देण्याची सवय आहे. परंतु त्या चिमण्या उडवून लावण्यासाठी तुला तुझ्या मनाचा मालक बनावं लागेल. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न ठेवा, कारण सर्व यश आणि समाधान याच्याशी जोडलेले आहे. तुमचे मन हीच तुमची युद्धभूमी आहे. एका अंधाऱ्या खोलीत दिवा लावला तर अंधार पळून जातो. तसंच तुमच्या मनात साधनेचा, उपासनेचा दीप प्रज्वलित करा. वाईट विचारांवर विजय मिळवण्यासाठी सत्याचा, प्रार्थनेचा आणि नामस्मरणाचा आश्रय घ्या. संत एकनाथ महाराज म्हणतात, संसार सागर दुस्तर, नाम बिना नाही तर. अर्थात संसाराच्या या कठीण सागरातून तरण्यासाठी नामस्मरणाशिवाय अन्य मार्ग नाही. तुमच्या मनाचे अंतरंग बदलण्यासाठी तुमच्या दिनक्रमात प्रार्थना आणि ध्यान जोडा. सकाळी उठल्यावर मनात शुद्ध विचारांचा दीप लावा. मी शांत आहे, मी आनंदी आहे असे स्वतःला सांगा. एका साधकाने गुरूंच्या चरणी प्रार्थना केली, माझं मन सतत वाईट विचारांनी भरलेलं असतं, मी हे थांबवू शकत नाही. गुरु म्हणाले, एका तांब्यात पाणी घे आणि त्यात थोडे तेल टाक. साधकाने तसेच केले. गुरु पुढे म्हणाले, आता त्यातून तेल काढून टाक आणि तेल आणि पाणी वेगळे कर. साधक म्हणाला, गुरुजी हे शक्य नाही. तेल आणि पाणी एकदा मिळाले तर ते वेगळे कसे होणार? गुरु हसून म्हणाले, जसे हे तेल पाण्यापासून वेगळे होऊ शकत नाही, तसेच वाईट विचार मनात एकदा रुजले की त्यांना काढणं कठीण होतं. त्यामुळे सुरुवातीलाच मनाला सतर्क ठेव. मनात शुद्धतेचं, साधनेचं पाणी ओतत राहा. दररोज किमान 10 मिनिटं नामस्मरण करा. श्री राम जय जय राम किंवा राम कृष्ण हरी यासारख्या मंत्रांचा जप करा. संतांच्या वचनावर मन केंद्रित करा. दिवसातील प्रत्येक चांगल्या क्षणासाठी कृतज्ञ राहा. हे जीवन तुम्हाला मिळाले यासाठी परमात्म्याचे आभार माना. इतरांचे भले करा. चांगल्या कर्मांमुळे मनात शांती नांदते. मन म्हणजे एका मोठ्या सरोवरासारखं आहे. जर सरोवरात कचरा टाकला तर त्याचं स्वच्छ पाणी गढूळ होतं. तसंच जर मनात वाईट विचार येत राहिले तर ते चैतन्य हरवतं आणि अशांतीचा अनुभव येतो. पण लक्षात ठेवा, गढूळ पाणी पुन्हा स्वच्छ होऊ शकतं. वाईट विचारही दूर करता येतात. फक्त यासाठी योग्य साधना आणि दृष्टिकोन हवा. तुम्ही कधी विचार केला आहे का की वाईट विचार कसे निर्माण होतात? वाईट विचारांची मुळं कुठे असतात? मुळं असतात लोभ, क्रोध, मोह आणि अहंकारामध्ये. वाईट विचार हे आपल्यातील अवगुणांमुळे वाढतात. लोभ आपल्या गरजा वाढवतो, क्रोध शांततेला भंग करतो, मोह माणसाला भ्रमित करतो आणि अहंकार सर्व गोष्टींमध्ये अडथळा निर्माण करतो. या गोष्टी जर नियंत्रणात ठेवल्या तर वाईट विचार स्वतःच लोप पावतील. वाईट विचार हे अवेळी आलेल्या पाहुण्यांसारखे असतात. जर तुम्ही त्यांना सन्मान दिला तर ते तुमचं मन व्यापून टाकतील, पण जर तुम्ही त्यांना नाकारलं तर ते तुमचं नुकसान करू शकणार नाहीत. वाईट विचार आल्यावर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना महत्त्व द्याल तर ते वाढतील. स्वतःला सकारात्मकतेने भरा. सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, माझं मन शांत आहे, माझं मन आनंदी आहे. शांततेसाठी प्राणायाम करा. दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वासाबरोबर मनातला ताण सोडा. वाईट विचार कधी येतात ते ओळखा.
आणि त्याला सकारात्मक विचारांनी प्रतिसाद द्या. उदाहरणार्थ, माझं आयुष्य अवघड आहे असा विचार मनात येत असल्यास स्वतःला सांगा, मी हे आव्हान स्वीकारायला सक्षम आहे. संतांच्या शिकवणीचा आधार घ्या. संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्री ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे, मनाच्या शुद्धतेशिवाय ईश्वराचा अनुग्रह मिळत नाही. ज्ञानेश्वरांनी मनाच्या निर्मळतेसाठी प्रार्थना, ध्यान आणि आत्मपरीक्षणाचं महत्त्व सांगितलं आहे. त्यांची शिकवण आजही आपल्याला जीवन बदलायला शिकवते. संत नामदेव म्हणतात, रामाचं नाव घ्या, कारण राम म्हणजे शांततेचा स्रोत आहे. नामस्मरणामुळे मन शांत राहतं आणि नकारात्मक विचार दूर होतात. वाईट विचारांमागे क्रोध आणि द्वेष ही मोठी कारणे असतात. जर तुम्ही क्रोध आणि द्वेष दूर केला तर तुमचं मन स्वच्छ होईल. एका संतांच्या शेजारी त्यांना त्रास देणारा एक माणूस राहायचा. शिष्याने विचारलं, गुरुदेव, हा माणूस तुम्हाला एवढा त्रास देतो, तुम्ही याला शिक्षा का करत नाही? संत म्हणाले, क्रोधाने त्याला शिक्षा करण्याऐवजी त्याच्यावर प्रेमाने विजय मिळवायला मला जास्त आवडेल. तुमचं मन जर प्रेमानं भरलं तर वाईट विचार त्यात जागा घेऊ शकत नाहीत. वाईट विचार नष्ट करण्याऐवजी त्याचं सकारात्मक विचारांमध्ये रूपांतर करा. उदाहरणार्थ, माझं आयुष्य कठीण आहे याऐवजी म्हणा, हे आव्हान मला काहीतरी शिकवत आहे. ती गोष्ट माझ्या नशिबात नाही याऐवजी प्रयत्न करणे माझ्या हातात आहे असा विचार करा. मनशुद्धी म्हणजे केवळ विचार बदलणं नव्हे, तर ती एक साधना आहे जिथे तुम्ही तुमच्या अंतर्मनाला परमात्म्याशी जोडता. वाईट विचारांवर मात करण्यासाठी आपल्या मनाला आत्मज्ञानाच्या प्रकाशाने उजळा. हा अंतिम टप्पा आहे जिथे तुम्हाला तुमच्या मनाला शुद्ध आणि संतुलित ठेवण्यासाठी प्रत्येक क्षणी जागृत राहावं लागेल. तुमच्या मनात येईल की वाईट विचार कायमचे कसे थांबवावे? तर मित्रांनो, वाईट विचार हे समुद्राच्या लाटांप्रमाणे आहेत. ते थांबत नाहीत, पण तुम्ही त्यांना सहन करण्याची क्षमता निर्माण करू शकता. दररोज स्वतःला विचारा, आज मी कोणत्या विचारांनी स्वतःला आणि इतरांना हानी पोहोचवली? यावर विचार करा आणि मन सुधारण्यासाठी पावलं उचला. दररोज काही वेळ शांततेत बसा. मौन तुमचे मन स्थिर करते आणि विचारांमधील गोंधळ थांबवते. जेव्हा मन भरकटेल तेव्हा त्याला भगवंताच्या चरणावर नेऊन ठेवा. ध्यान आणि प्रार्थना याचं महत्त्व अपार आहे. वाईट विचार हे एखाद्या झाडाच्या मुळांसारखे असतात. जर त्यांना खतपाणी दिलं तर ते वाढतील. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष देऊ नका. त्यांना चांगल्या विचारांनी बदला. लोभ घालवण्यासाठी संतोष पाळा. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. क्रोधासाठी क्षमाशीलता जोपासा. अहंकारासाठी नम्रता स्वीकारा. भीतीसाठी श्रद्धा ठेवा. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रद्धेने मन शुद्ध होतं आणि वाईट विचार नष्ट होतात. वाईट विचारांना बाहेर काढण्यासाठी चांगले कर्म करा. रामदास स्वामी म्हणतात ना, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखे मंगल बोलवावे. जेव्हा आपण परोपकार करतो तेव्हा मनाची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळते. एखाद्या गरजूला मदत करा. एखाद्या गोरगरिबाला अन्नदान करा. प्राणीमात्रावर प्रेम करा. दानधर्म करा. कारण दान हे केवळ देणं नाही, तर मनशुद्धीचं साधन आहे. वाईट विचार आले की स्वतःला सांगा, हे फक्त विचार आहेत, त्यांचा माझ्या अस्तित्वाशी काहीही संबंध नाही. मी माझे विचार नाही. वाईट विचारांवर पूर्णतः विजय मिळवायचा असेल तर हरिनाम हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. नामस्मरणामुळे मन स्थिर होते. नकारात्मक विचार आपोआप कमी होतात आणि आत्मिक शांततेची अनुभूती होते. दररोज कमीत कमी 10 मिनिटं नामस्मरण करा. नामस्मरण कसे करावे हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.